नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारी सुंदर गोष्ट. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे एका पेन्सिलची किंमत. मुलांनो, विनय अभ्यासात हुशार होता. त्याच्या अंगी नम्रता होती. तो नावाप्रमाणेच विनयशील होता. तो 5वीच्या वर्गात शिकत होता. मुलांनो, एके दिवशी त्याचा मित्र साहिल शाळेच्या मैदानात असलेल्या झाडाखाली उदास चेहरा करून बसला होता. विनय त्याच्याजवळ गेला. काय झालं साहिल? विनयनं विचारलं. साहिल म्हणाला, माझी नवीन पेन्सिल हरवली आहे. आता माझे बाबा मला नवीन पेन्सिल आणून देणार नाहीत. मला रागवतील, मारतील म्हणून मला भीती वाटत आहे. मुलांनो, विनयच्या दप्तरात 2 पेन्सिली होत्या. त्याने क्षणाचाही विचार न करता एक पेन्सिल साहिलच्या हातात ठेवली. साहिल खुश झाला. मुलांनो, साहिल विनयला म्हणाला, अरे तू आता कशाने लिहिणार? विनय हसून म्हणाला, माझ्याकडे अजून एक पेन्सिल आहे. चल, आपण दोघंही अभ्यास करू. मुलांनो, हे सर्व वर्ग शिक्षकांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी वर्गात गेल्यावर आपल्या हातातली एक पेन्सिल सर्व विद्यार्थ्यांना दाखवत विचारलं, मुलांनो, या पेन्सिलची किंमत किती? कोणी म्हणालं 10 रुपये, कोणी म्हणालं 5 रुपये. शिक्षक हसले आणि म्हणाले, मुलांनो, दुकानात या पेन्सिलची किंमत 10 रुपये असेल, पण मित्राच्या चेहऱ्यावर हसू आणणारी पेन्सिल अमूल्य असते. त्या दिवसापासून वर्गात एक छोटा मदत कोपरा तयार करण्यात आला. ज्यांच्याकडे जे जास्त आहे, मग ते रबर असो, पेन्सिल असो किंवा वही असो, त्या वस्तू मदत कोपऱ्यावर ठेवायच्या. मुलांनो, गरज असलेले विद्यार्थी ते विनासंकोच वापरायचे. काम झाले की पुन्हा तेथेच ठेवायचे. यामुळे संपूर्ण वर्गात मैत्रीपूर्ण वातावरण तयार झाले. आपल्या जवळचं इतरांना देण्याचा संस्कार वर्गातल्या प्रत्येक मुलांच्या मनामध्ये रुजला. मुलांनो, वाटून घेण्याचा आनंद आपल्यासाठी लाख मोलाचा आहे. एकमेकांना मदत करा. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक विचार, रोज एक चांगलं काम. धन्यवाद.